श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात मार्गशीर्ष अमावास्येला विशेष महत्त्व आहे. पितरांना प्रसन्न करण्यासाठी ही तिथी अतिशय महत्त्वाची मानली जाते. यंदा 2025ची शेवटची मार्गशीर्ष अमावास्या ही 19 डिसेंबरला असणार आहे. मार्गशीर्ष अमावास्येच्या दिवशी लोक स्नानानंतर आपल्या पितरांना स्मरण करतात आणि त्यांच्या नावाने दान करतात. दानामध्ये तुम्ही धान्य, पांढरे वस्त्र, फळं इत्यादी देऊ शकतात. अमावास्येच्या दिवशी पितृलोकातून पृथ्वीवर येतात, त्यामुळे त्यांना तृप्त करण्यासाठी श्राद्ध, पिंडदान, तर्पण इत्यादी केले जाते. ज्या लोकांना मार्गशीर्ष अमावास्येवर पितरांसाठी श्राद्ध कर्म करायचे आहे ते दिवसा 11:30 पासून दुपारी 2:30 करू शकतात. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी वर्षाच्या या अंतिम अमावास्येला तुम्ही पंचबली कर्म करू शकतात. अमावास्येच्या संध्याकाळच्या वेळेस घराबाहेर दक्षिण दिशेला पितरांसाठी दिवा लावावा. यामुळे पितरांच्या मार्गात अंधार राहत नाही. संध्याकाळी जेव्हा पितर परत जातात तेव्हा मार्गात प्रकाश पाहून ते प्रसन्न होतात. मार्गशीर्ष अमावास्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं अत्यंत शुभ मानले जाते. तसेच या दिवशी भक्त सूर्यदेव, भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि श्रीकृष्णाची पूजा करतात. यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहतं. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच मार्गशीर्ष अमावास्येच्या दिवशी आपल्याला सकाळीच उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची. ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येणार नाही. तिथे कोणती वस्तू ठेवायची, कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. मार्गशीर्ष अमावास्येच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं. ब्रह्ममुहूर्त हा पहाटे 5:19 पासून 6:14 असणार आहे आणि या वेळेमध्ये आपल्याला स्नान करायची आहे. जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं आहे किंवा तुम्ही घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि चिमूटभर काळे तीळ टाकून स्नान करायची आहे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे, पण या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही आहेत. त्यानंतर आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर लाल चंदन, तसेच थोडंसं गूळ आणि चिमूटभर काळे तीळ टाकायचे आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा. असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची. श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करून घ्यायची. तसेच या दिवशी तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. आता जो उपाय आपल्याला करायचा आहे त्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि असं हे जल जे ते आपल्या उंबरठ्यावर, उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे. असं हे जल आपल्या उंबरठ्यावर, उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, इडापिडा, वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही. त्यानंतर आवर्जून अमावास्या आहे तर आपल्याला हळदीचं लेपन सुद्धा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर करून घ्यायचं आहे, कारण उंबरठ्याला माता लक्ष्मीचं स्नान हे म्हणलं जातं आणि अमावास्या तिथी देखील माता लक्ष्मीला समर्पित आहे. आणि जर आपण असं हे उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते. तसेच आपल्याला उंबरठ्यावर आवर्जून दोन्ही साईडला एक स्वास्तिक काढून घ्यायचं. स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा, त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्यात. स्वास्तिक हे आपल्याला कुंकवाने काढायचं. स्वास्तिकला मांगल्याचं प्रतीक म्हटलं जातं. स्वास्तिकला श्रीहरी विष्णू
विष्णूंचं आसन म्हटलं जातं. तसेच विघ्नहर्ता गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. असं हे स्वास्तिक आपल्या उंबरठ्यावर काढल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता हे मिळत असते. तसेच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपल्याला कुंकवाने एक स्वास्तिक काढून घ्यायचं. या दोन्ही स्वास्तिकला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला थोडं थोडं पाणी हे शिंपडून घ्यायचं आहे. कारण असं म्हटलं जातं, अमावास्या तिथीला आपले पूर्वज मृत्यू लोकातून या भूतलावर येतात आणि ते आपल्या उंबरठ्यावर येऊन बसलेले असतात आणि ते आपल्याला पाहत असतात. आणि जेव्हा असं हे जल आपण आपल्या उंबरठ्यावर शिंपडतात तर ते जल ते ग्रहण करत असतात आणि ते तृप्त होत असतात आणि प्रसन्न होऊन आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. तर हे सर्व छोटे छोटे उपाय आपल्याला सकाळीच करून घ्यायचे आहेत. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय हे सांगणार आहे. सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो आपल्याला सकाळी करायचा आणि दुसरा उपाय जो आहे तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. पहिला उपाय करण्याकरता आपल्याला एक स्टीलची वाटी घ्यायची आणि त्यामध्ये हरभऱ्याची जी डाळ असते ती घ्यायची, ज्याला आपल्याला चण्याची डाळसुद्धा म्हणतात. त्या चण्याच्या डाळीवर आपल्याला एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा आहे. अशी ही हरभऱ्याची डाळीची जी वाटी आहे ती आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरनं जेव्हा आपण आतमध्ये येतो तर जी आपली उजवी बाजू असते तिथे ठेवायची आहे. हरभऱ्याच्या डाळीला साक्षात श्रीहरी विष्णूंचं स्वरूप म्हटलं जातं आणि जिथे श्रीहरी विष्णू असतात तिथे आपोआप माता लक्ष्मी ही कायम स्वरूपात वास करत असते. तर ही जी हरभऱ्याची डाळ आणि वाटी आहे जी गुळाची, ती आपल्याला तिथे संपूर्ण दिवसभर तशीच ठेवायची आणि संध्याकाळी 6 वाजल्यानंतर आपल्याला ही हरभऱ्याची डाळीची जी वाटी आहे ती उचलायची आणि घेऊन जायचं गाईजवळ. आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही गाईला ही डाळ खायला देऊ शकतात किंवा एखाद्या गोशालेमध्ये जाऊ शकतात, गोठ्यात जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे. गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करायचं, तिची आरती करायची आहे. कारण गाईला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. गाईच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो आणि त्यानंतर आपल्याला गाईला आपल्या हातातनं ही हरभऱ्याची डाळ आणि गुळ खायला द्यायचं. त्यानंतर आवर्जून गाईला आपल्याला थोडं पाणी प्यायला द्यायचं. तिच्या भोवती आपल्याला 11 प्रदक्षिणा मारायच्या. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि आपल्या कपाळावर तिने टिळा हा लावायचा. कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. आता गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून तिच्या पाठीवर हात फिरून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची. अशा रीतीने आपल्याला हा पहिला उपाय जो आहे तो करायचा आहे. दुसरा उपाय जो आहे तो आपल्याला संध्याकाळी करायचा. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची. मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात. त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वाती टाकायची. तसेच या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल हे टाकायचं आहे. आता एक प्लेट घ्या, प्लेटवर मूठभर तांदूळ ठेवा आणि त्या तांदळावर आपल्याला हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा. तसेच आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे आणि असं हे पाणी तांब्या भरलेलं आणि हा जो दिवा आहे तो आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचं आहे. बाहेरनं जेव्हा आपण आतमध्ये येतो तर जी आपली उजवी बाजू असते तिथे आपल्याला ह्या दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत. आता जो दिवा आपण ठेवणार त्या दिव्याची वात जी आहे ती आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायची आहे आणि तिथेच उभं राहून आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं. जर तुम्हाला नाव माहिती असेल तर नाव म्हणा, नाही माहिती असेल तर 21 वेळा आपल्याला ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा. आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करायची. असा हा दिवा आपल्याला आपण जेव्हा दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या पूर्वजांकरता लावतो यामुळे पितरांच्या मार्गात अंधार राहत नाही. म्हणजे असं म्हटलं जातं की अमावास्या तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येतात आणि जेव्हा ते परत जातात तेव्हा मार्गात प्रकाश पाहून ते प्रसन्न होतात. तसे जो आपण तांब्यावर पाणी ठेवलं आहे ते पाणी ते ग्रहण करत असतात आणि ते तृप्त होतात. आणि जर आपले पित्र आपल्यावर प्रसन्न झाले, तृप्त झाले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला ह्या तांब्यामध्ये असणारं जे पाणी आहे ते तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला घालायचं आहे. तसे जो दिवा आहे त्यामधल्या वाती असतील त्या निर्माल्यामध्ये टाकायचेत आणि जो दिव्याखाली तांदूळ ठेवले ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे, जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी कीटक हे धान्य खातील. हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं. हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते भरभरून अशी आशीर्वाद देत असतात. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्याकरता हे जेवढे पण मी उपाय तुम्हाला सांगितले हे अतिशय प्रभावी आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.